महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध होत आलेले अभिजित दिपके शाळा तपासण्याचं काम करत आहेत. ते राज्याच्या विविध शाळांना जाऊन भेटी देत आहेत. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो, संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाचे संविधान लिहून भारत देशाला लोकशाही दिलेली आहे. भारतात एक प्रशासन व्यवस्था आहे आणि याच प्रशासनाने शाळा तपासण्याचं काम शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेलं आहे. हे अभिजित दिपके यांनी ध्यानात ठेवावं. अभिजित दिपके यांना मी सांगू इच्छितो की जर तुम्हाला शाळेमध्ये त्रुटी दिसत असतील तर तुम्ही विविध तरतुदीने ती मागणी करू शकता. तशी घटनेमध्ये तरतूद आहे. अभिजित दिपके यांनी जो आरटीआय कायदा आहे यामार्फत तुम्ही अर्ज करू शकता आणि तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मागवू शकता. शाळेमध्ये शिक्षण व्यवस्थापन समिती असते. या समितीमध्ये पालक आणि नागरिक असतात. शाळेमधील ज्या सुखसुविधा आहेत, सोयी सुविधा आहेत याच्यावर ते लक्ष ठेवण्याचं काम करत असतात. तुम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना सुद्धा अर्ज करून शाळेच्या समस्येबद्दल तुम्ही काही मागण्या करू शकता. परंतु तुम्ही जे शाळा तपासण्याचं काम करत आहेत हे अत्यंत बेकायदेशीर आहे. मुळात शाळेचा परिसर आणि शाळा हा संवेदनशील एरिया आहे, भाग आहे. या परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तीला, बाहेरच्या व्यक्तीला शाळेमध्ये जाता येत नाही. कारण हा भाग सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील असतो. आणि तुम्ही तर या देशामध्ये संविधान असताना देखील, या देशामध्ये कायदा असताना देखील, या देशामध्ये नियम असताना देखील तुम्ही कोणत्याही पदावर नसताना, कोणत्याही प्रशासनिक पदावर नसताना तुम्ही शाळा तपासण्याचं काम करत आहात. ही अत्यंत गंभीर बाब आहे. मुळात तुम्हाला अभिजित दिपके यांना संविधानानुसार शाळा तपासण्याचा अधिकार नाही. भारतीय संविधानाने, प्रशासनाने हा अधिकार शिक्षण अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी यांना शाळा तपासण्याचा अधिकार दिलेला आहे. मग जाणीवपूर्वक तुम्ही बेकायदेशीर काम करताना दिसत आहे. माझा प्रश्न आहे, या देशामधली जी प्रशासन व्यवस्था आहे ही तुम्हाला मान्य आहे का? या देशामध्ये कायदे आहेत, नियम आहेत, अटी आहेत. तुम्हाला जर खरंच काम करायचं असेल तर तुम्ही कायदेशीरपणे आरटीआय अंतर्गत अर्ज करून विविध तुम्ही मागण्या करू शकता. हे अधिकार तुम्हाला दिलेले आहे. पण तुम्हाला अधिकार नसतानाही तुम्ही बेकायदेशीर काम करत आहे. त्यामुळे तुम्हाला शाळा तपासण्याचा अधिकार नाही, हे आम्ही तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो.